नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज हा बेत 10 ते 12 माणसांचं जेवण बनवायचा. तर चला माझ्या किचनमध्ये. कुकरमध्ये पाणी ओतलं आणि आता बटाटे 2-3 वेळा धुवून घेतलं आणि ती कट केलं. आता ती बटाटे उकडून घेते भाजीसाठी. चला आता डाळ उकडत ठेवा. डाळ टाकले 4 ते 5 वेळा धुवून घेतले डाळ. टोमॅटो मिरची टाकलंय भुतूर. ती आता उकडून घेते शिजवून. त्याकडे आता तांदळात पाणी ठेवलंय. तांदूळ 2-3 वेळा धुतलं. आता भात शिजवून घेऊया. भात झालो रेडी. आता इकडे कढई ठेवलंय. 2 पळी तेल टाकलंय. तेल चांगला गरम झाला की मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडूक द्यायची. चांगली तडतडली मोहरी काय मगच मिरची टाकायची. मिरची टाकले तडतडूक चांगली तडतडली. हिंग टाकलंय, कढीपत्ता टाकलं. आता लसूण आणि अद्रकचं तुकडं चांगलं ठेचून घेतले आणि तो टाकले. म्हणजे कशा जरा भाजी चांगली लागता. गोड बटाट्याची आहे ना पिवळी म्हणून. हळद टाकले 2 चमचे आणि आता ढवळले चांगले. आता बटाटी बारीक चिरलेली उकडून घेतलेली ती टाकलंय. आता त्याच्यात मीठ टाकलं आपल्या हवे तेवढ्या चवीनुसार. आता ती चांगली घेतलंय ढवळून वर खाली करून. सारी उलटी पालटी केलं. आता कोथिंबीर टाकलं. झाली भाजी. आता इकडे डाळी टोप ठेवले. डाळी टोपले. आता तेल घातलं. तेल गरम झाला. मोहरी टाकलंय. मोहरी तडतडूक द्यायची चांगली. मोहरी तडतडली. आता जिरा टाकले. जिरा झाला तडतडला. कढीपत्ता टाकले. हिंग टाकलंय. आता हिंग टाकलं. हळद टाकलंय. हळद आणि आता ढवळलंय चांगला. आणि आता डाळ उकडलेली शिजवून घेतलेली ओतलंय त्या टोपात. फोडणी दिलंय. झाली. पोळ्यावर कोकमा, गूळ, खोबरा आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकलंय. आता चांगली उकळाक द्यायची डाळ. चांगली जरा हलवलंय. उकळली डाळ. आता कोथिंबीर टाकलंय. झाला 10 ते 12 माणसाचं जेवण. माझा चॅनलला आवडला असेल तर लाईक करा.